नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवते साबुदाणा खीर. तर या ठिकाणी आपण तूप घेतले, 1 चमचा तूप. ते छान गरम होऊन देऊयात आणि त्यात आपण काजू आणि बदाम छान गोल्डन कलर येऊन देऊयात, त्याला परतून घेऊ छान. आता आपण ते काढून घेऊयात. आता यात आपण टाकूयात 1 वाटी साबुदाणा. तो आपण छान परतून घेऊयात या ठिकाणी. या ठिकाणी आता आपण त्यात दूध टाकूयात. हे गरम केलेलं दूध आहे. दूध हे गरम केलेलंच टाकायचं खीरमध्ये. आणि या ठिकाणी हे आपण छान मिक्स करून घेऊयात आणि शिजून देऊयात जरा आपण हे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हे शिजवून घेतलंय छान. आता आपण यात टाकूयात काजू आणि बदाम, बारीक करून घेतलेले काजू बदाम. हे छान मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळ शिजवून देऊयात. आता या ठिकाणी आपण खीर शिजली आहे छान. आता आपण याच्यात अर्धी वाटी साखर टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळ हे आपण शिजवून घेऊ. आता आपण याच्यात थोडीशी वेलची पूड टाकतोय या ठिकाणी. आता आपण यात टाकतोय 2 चमचे मिल्क मेड. या ठिकाणी 2 चमचे घेऊयात आपण. आणि या ठिकाणी गॅस बंद केलाय आणि हे छान मिक्स करून घेऊयात. आणि आता आपली खीर खाण्यासाठी तयार आहे. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात खीर. आणि वरून थोडेसे काजू आणि बदाम टाकूयात त्यावरती. आणि आपली खीर या ठिकाणी तयार झाली खाण्यासाठी. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि उपवासासाठी ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. तर या ठिकाणी खाण्यासाठी तयार आहे आपली.